महसूलशाही या आपल्या हक्काच्या चॅनलवर आपले स्वागत आहे. आज आपण शेतकरी, जमीन मालक आणि सामान्य नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या दिवाणी प्रक्रिया संहिता आणि ओडिशा उच्च न्यायालयाच्या एका ऐतिहासिक निर्णयावर सविस्तर चर्चा करणार आहोत. नक्कीच. आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण पुढे खूप उपयोगी आणि महत्त्वाची माहिती आहे. चला तर मग कायद्याचं आणि तुमच्या फायद्याचं बोलूयात. आता बघा, जमिनीच्या वादांची प्रकरणं पाहिली ना की अनेकदा सामान्य माणूस एकदम गोंधळून जातो. हो, कारण त्याला ते कायदे समजत नाहीत. अगदी. आणि इथे फक्त खरेदी करणारा आणि विकणारा असे दोनच लोक नसतात. बऱ्याचदा अचानक कुठून तरी तिसरीच व्यक्ती उगवते आणि संपूर्ण प्रक्रियेचं गणितच बिघडतं. आणि यातूनच मग त्या कोर्टाच्या फेऱ्या वाढायला सुरुवात होते, नाही का? 100% वर्षानुवर्ष केसेस चालतात. पण मग अशा वेळी मला एक मोठा प्रश्न पडतो की समजा दोन भावांमध्ये किंवा दोन वेगवेगळ्या व्यक्तींमध्ये जमिनीचा वाद चालू आहे, केस सुरू आहे, आणि गावातलाच एखादा तिसरा माणूस उठून म्हणतो की माझा पण या जमिनीशी संबंध आहे, मला पण या केसमध्ये घ्या. हे असं अचानक कोणालाही केसमध्ये येतं का? नाही, तसं नसतं ते. म्हणजे याला काही नियम आहे की हे सगळं असंच हवेत चालतं? कारण असं झालं तर कोणी उठेल आणि कोणाच्याही वादात नाक खुपसेल ना. बरोबर बोललात. कायद्यात यावर अतिशय स्पष्ट आणि कडक तरतूद आहे. आणि इथेच दिवाणी प्रक्रिया संहिता 1908, ज्याला आपण CPC म्हणतो, त्याची भूमिका सुरू होते. दिवाणी प्रक्रिया संहिता? हो. या संहितेमधील ऑर्डर 1 रूल 10 हे जे कलम आहे ना, ते अशाच परिस्थितीसाठी बनवलं गेलं आहे. बरं. जर एखाद्याला वाटत असेल की चालू केसमध्ये आपला सहभाग असायला हवा, तर तो थेट जाऊन कोर्टात उभा राहू शकत नाही. त्याला याच कलमाचा आधार घेऊन रीतसर अर्ज करावा लागतो. एक मिनिट, दिवाणी प्रक्रिया संहिता 1908 मधील ऑर्डर 1 रूल 10. पण एक विचार माझ्या मनात येतोय, 1908? हो, 1908. म्हणजे हा कायदा 100 वर्षांपेक्षा जास्त जुना आहे. तेव्हाच्या काळात ब्रिटिश सरकारने हा विचार का केला असेल की तिसऱ्या माणसाला केसमध्ये येण्याची गरज पडू शकते? खूप छान आणि अभ्यासू मुद्दा काढला तुम्ही. बघा, त्या काळात भारतामध्ये जमिनीचे रेकॉर्ड्स आजच्यासारखे डिजिटल किंवा इतके स्पष्ट नव्हते. हां, बरोबर आहे. एकत्र कुटुंब पद्धती होती, तोंडी व्यवहार व्हायचे आणि सावकारी पाश. यामुळे जमिनीचे मूळ मालक अनेकदा कागदावर नसायचे. अच्छा, म्हणजे प्रत्यक्ष मालक वेगळाच असायचा. अगदी. त्यामुळे अनेकदा काय व्हायचं, एखादा खोटा व्यवहार करून दोन व्यक्ती एकमेकांविरुद्ध कोर्टात केस करायचे आणि जो जमिनीचा खरा मालक आहे त्याला अंधारात ठेवून जमिनी परस्पर हडप करायचे. बापरे, म्हणजे मूळ मालकाला पत्ताच नसायचा. हो ना. आणि हे थांबवण्यासाठीच कायद्यात ही तरतूद करण्यात आली. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर या ऑर्डर 1 रूल 10 मध्ये हे स्पष्टपणे सांगितलं आहे की कोर्टामध्ये सुरू असलेल्या एखाद्या केसमध्ये कोणाला नवीन पार्टी म्हणून जोडायचं आणि कोणाला काढून टाकायचं याचे अधिकार केवळ आणि केवळ न्यायालयाला असतील. थांबा, थोडं थांबवते तुम्हाला इथे. जर एखादी केस मी दाखल केली आहे तर मी त्या केसची मालक नाही का? हां, असा प्रश्न पडणं स्वाभाविक आहे. मला ज्याच्या विरुद्ध दाद मागायची आहे त्यालाच मी कोर्टात खेचेन ना. तिसरा माणूस अचानक येऊन माझी केस हायजॅक का करू शकतो? हा तर माझ्या कायदेशीर अधिकारांवर गदा आणण्याचा प्रकार झाला ना. हे वरवर पाहता तसंच वाटतं, पण ऐका, कायद्याच्या परिभाषेत जो व्यक्ती कोर्टात केस दाखल करतो, ज्याला आपण वादी म्हणतो, तो मास्टर ऑफ द सूट असतोच. म्हणजे तो बॉस असतो एक प्रकारे. हो. त्याला कोणाकडून नुकसान भरपाई हवी आहे, कोणाविरुद्ध कारवाई हवी आहे, हे तोच ठरवणार. समजा एखाद्या वादीला 10 लोकांकडून नुकसान भरपाई मागायची असेल तर तो त्या 10 जणांवर केस करेल. बरं. पण जर त्याला एखाद्या विशिष्ट व्यक्तीविरुद्ध काहीही दाद मागायची नसेल तर तो त्याला केसमध्ये घेणार नाही. वादीला हा विशेषाधिकार दिलेला आहे. मग जर मी मास्टर ऑफ द सूट आहे तर मी त्या तिसऱ्या माणसाला स्पष्ट नकार देऊ शकते ना? कसा? की बाबा, मला तुझ्याकडून काहीच नकोय, तू माझ्या केसमध्ये येऊ नकोस, माझा आणि समोरच्या व्यक्तीचा जो वाद आहे तो आम्ही बघून घेऊ. तुम्ही वादी म्हणून नक्कीच नकार देऊ शकता, पण इथेच न्यायाधीशांची भूमिका आणि कायद्याची खरी कसोटी सुरू होते. अच्छा. केवळ तिसऱ्या व्यक्तीने अर्ज केला म्हणून किंवा वादीने नकार दिला म्हणून कोर्ट लगेच निर्णय घेत नाही. हे समजून घेण्यासाठी आपल्याला कायद्यातल्या 2 अत्यंत महत्त्वाच्या संकल्पनांच्या मुळाशी जावं लागेल. कोणत्या आहेत त्या 2 संकल्पना? पहिली संकल्पना आहे प्रॉपर पार्टी आणि दुसरी आहे नेसेसरी पार्टी. प्रॉपर पार्टी आणि नेसेसरी पार्टी, हे थोडं उदाहरणासहित सांगाल का? म्हणजे पडद्यामागे कोर्ट नेमकं काय विचार करतं हे आमच्या डोक्यात एकदम फिट बसेल. नक्कीच सांगतो. आता बघा,
प्रॉपर पार्टी म्हणजे अशी व्यक्ती जिची केसमध्ये उपस्थिती असली तर कोर्टाला तो वाद समजून घ्यायला आणि अंतिम निर्णय द्यायला थोडी मदत होते. म्हणजे तो केससाठी उपयोगी असतो. हो, सोप्या भाषेत सांगायचं तर ती व्यक्ती केसमध्ये असली तर चांगलंच आहे, चित्र अधिक स्पष्ट होईल. पण जरी ती व्यक्ती केसमध्ये नसली तरीही कोर्ट आपला निकाल देऊ शकतो. केस काही थांबत नाही. बरं, म्हणजे तो असला तर उत्तम, नसला तरी काम भागतं. अगदी तसंच. मात्र दुसरी जी संकल्पना आहे, नेसेसरी पार्टी, ती अत्यंत गंभीर आहे. ती कशी काय? नेसेसरी पार्टी म्हणजे असा मुख्य माणूस ज्याला केसमध्ये जोडल्याशिवाय कोर्टाचा निकाल कायदेशीर ठरू शकत नाही. समजा राहुल नावाची एक व्यक्ती आहे. राहुलची मालमत्ता दुसऱ्याच एका व्यक्तीने तिसऱ्या माणसाला परस्पर विकली. आता खरेदी करणारा आणि विकणारा यांच्यात कोर्टात केस सुरू आहे. इथे राहुल हा नेसेसरी पार्टी आहे. कारण प्रॉपर्टी तर त्याचीच आहे. बरोबर. त्याला वगळून दिलेला कोणताही निकाल कायदेशीर ठरू शकत नाही. मला समजलं. म्हणजे समजा मी या मास्टर ऑफ द सूटची तुलना एखाद्या नाटकाच्या दिग्दर्शकासोबत केली तर चालेल का? म्हणजे कसं? सांगा बरं. म्हणजे बघा, दिग्दर्शक ठरवतो की नाटकात कोणती अभिनेते असतील. तो त्याचा अधिकार आहे. पण जर तो दिग्दर्शक रामायणावर नाटक बसवत असेल आणि तो म्हणाला की मी रावणाला नाटकात घेणारच नाही, तर ते रामायण पूर्णच होऊ शकत नाही ना. म्हणजे इथे रावण हा नेसेसरी पार्टी झाला. त्याच्याशिवाय त्या नाटकाला काहीच अर्थ उरत नाही. एकदम चपखल उदाहरण दिलं तुम्ही. रावण हा नेसेसरी पार्टी आहे. जर तुम्ही रामायणातून रावणाला वगळलं तर तो प्रयोगच फोल ठरेल. बरोबर. अगदी तसंच जर या नेसेसरी पार्टीला वगळून कोर्टाने काही निकाल दिलाच तर त्या निकालाला कायद्याच्या नजरेत कागदाच्या तुकड्यापेक्षा जास्त काही किंमत उरत नाही. अरेच्चा. जो मुख्य मालक आहे, ज्याच्या हक्कांवर थेट परिणाम होणार आहे, त्याला बाजू मांडण्याची संधी दिल्याशिवाय न्याय कसा प्रस्थापित होईल? खरंय. आणि इथेच मला एका मोठ्या गैरसमजाबद्दल विचारायचं आहे, जो मी अनेकदा पाहिलाय. गावात किंवा शहरातही लोकांमध्ये एक मोठा भ्रम आहे. कोणता भ्रम? अनेकांना असं वाटतं की चला, आपण मूळ मालकाला या केसमध्ये घ्यायचंच नाही. आपण आपली 2-3 माणसं मिळून केस टाकू आणि चालाकीने आपल्या बाजूने निकाल लावून घेऊ. खूप लोक असा विचार करतात. आणि एकदा का कोर्टाचा निकाल आला की तो निकाल सगळ्यांवर लागू होईल आणि ती जमीन आपली होईल. हा समज किती खरा आहे? हा अत्यंत घातक आणि चुकीचा समज आहे. आणि याच गैरसमजातून अनेक लोक आपले लाखो रुपये आणि वर्षानुवर्षे वेळ वाया घालवतात. म्हणजे असं होत नाही? अजिबात नाही. कायद्यामध्ये याला नॉन जॉइंडर ऑफ नेसेसरी पार्टी असं म्हणतात. याचा स्पष्ट अर्थ असा आहे की जो मुख्य व्यक्ती आहे, ज्याच्या अधिकारांवर थेट गदा येत आहे, त्यालाच जर तुम्ही केसमध्ये जोडले नसेल तर कोर्टाने दिलेला तो निकाल त्या मुख्य व्यक्तीवर अजिबात लागू होत नाही. म्हणजे एखाद्याने अशी चालाकी करून निकाल मिळवला तरी ज्याला जाणीवपूर्वक वगळलं गेलंय त्याचे हक्क अबाधित राहतात? 100% सुरक्षित राहतात. आणि इथे मी एक क्विक फॅक्ट सांगतो. CPC मधील ऑर्डर 1 रूल 10चा मूळ गाभाच हा आहे की खऱ्या मालकावर कोणताही अन्याय होऊ नये, तो अंधारात राहू नये. बरोबर आहे. पण दुर्दैवाने याच नॉन जॉइंडर ऑफ नेसेसरी पार्टीमुळे अनेकदा सरकारी अधिकारी, विशेषतः आपले महसूल अधिकारी, तलाठी आणि तहसीलदार सुद्धा खूप मोठी चूक करतात. महसूल अधिकारी कशी काय चूक करू शकतात? त्यांच्याकडे तर कायद्याचा अभ्यास असतो ना, कागदपत्र तपासण्याची यंत्रणा असते. होतं काय माहितीये, अनेकदा एखादा सामान्य नागरिक कोर्टाचा तो एकतर्फी किंवा अपूर्ण निकाल घेऊन तलाठी कार्यालयात जातो. तिथे जाऊन तो सांगतो की बघा, कोर्टाने माझ्या बाजूने निकाल दिलाय, आता या 7/12वर माझी नोंद करा. आणि अनेकदा आपले अधिकारी कामाच्या रेट्यात फक्त तो कोर्टाचा कागद पाहतात. म्हणजे ते क्रॉस चेक करत नाहीत? अनेकदा नाही. ते हे तपासतच नाहीत की या मूळ केसमध्ये जो खऱ्या अर्थाने नेसेसरी पार्टी होता त्याला जोडलं होतं का. आणि मग त्या एकतर्फी निकालाच्या आधारे घाईघाईत 7/12वर चुकीच्या नोंदी होतात, फेरफार मंजूर केले जातात. अगदी हेच घडतं. चुकीच्या नोंदी होतात. नंतर जेव्हा खऱ्या मालकाला हे समजतं तेव्हा तो पुन्हा महसूल न्यायालयात किंवा दिवाणी न्यायालयात आव्हान देतो. आणि मग सगळी प्रोसेस पुन्हा करावी लागते. हो, सगळी आधीची प्रक्रिया बेकायदेशीर ठरून रद्द होते. म्हणूनच अधिकारी असो वा नागरिक, त्यांनी हे पाहिलं पाहिजे की नेसेसरी पार्टीला वगळून आलेला निकाल हा कुचकामी असतो. म्हणजे अधिकाऱ्यांनी तिथे लक्ष देणं गरजेचं आहे. नक्कीच. अधिकाऱ्यांनी अशा वेळी त्या अर्जाची सखोल छाननी करून ज्याच्या नावावर सध्या जमीन आहे त्या मूळ मालकाला नोटीस काढणे बंधनकारक आहे.
हे खूपच भयंकर आहे. म्हणजे कागदपत्रांचा खेळ करून तुम्ही खऱ्या मालकाला कायदेशीररित्या डावलू शकत नाही. पण या सगळ्या पार्श्वभूमीवर ओडिशा उच्च न्यायालयाचा जो नुकताच आलेला निकाल आहे तो नेमका काय आहे? हो, तो निकाल खूप महत्वाचा आहे. कारण कायद्यात सतत बदल होत असतात, नवीन अर्थ लावले जातात आणि जुन्या प्रकरणांचा आधार घेतला जातो. आणि म्हणूनच आजची ही चर्चा अत्यंत महत्वाची आहे. 31 ऑक्टोबर 2025 रोजी ओडिशा उच्च न्यायालयाने सविता साहू विरुद्ध निशाकर सिंग या प्रकरणात एक अतिशय महत्त्वपूर्ण निकाल दिला. सविता साहू विरुद्ध निशाकर सिंग. हो, हा निकाल या ऑर्डर 1 रूल 10च्या दुरुपयोगावर थेट प्रहार करतो. या केसची पार्श्वभूमी थोडी सोप्या भाषेत सांगाल का? आणि कोर्टाने नेमका काय निर्णय दिला? सांगतो. या केसमध्ये घडलं असं की वादी आणि प्रतिवादी यांच्या जमिनीच्या मालकीवरून एक दिवाणी वाद सुरू होता आणि अचानक एका तिसऱ्याच व्यक्तीने कोर्टात धाव घेतली. परत तेच तिसरा माणूस आला. हो, आणि त्याने सांगितलं की मला या चालू केसमध्ये पार्टी म्हणून जोडून घ्या. जेव्हा कोर्टाने त्या व्यक्तीला विचारलं की तुमचा आत्ता या जमिनीशी किंवा या दोन व्यक्तींशी काय वाद आहे, कोर्ट तर विचारणारच ना. तेव्हा तो व्यक्ती म्हणाला की साहेब, आज माझा यांच्याशी काही वाद नाहीये, पण भविष्यात माझा यांच्यासोबत वाद निर्माण होऊ शकतो. बापरे, काय सांगता? म्हणजे आज काहीच प्रॉब्लेम नाहीये, पण उद्या भविष्यात काहीतरी वाद होईल या केवळ भीतीने चालू केसमध्ये घुसण्याचा प्रयत्न? अगदी तसंच. हे तर निव्वळ केस लांबवण्याचं तंत्र वाटतंय. बरोबर ओळखलात तुम्ही. यालाच कायदेशीर भाषेत हायपोथेटिकल फ्युचर डिस्प्यूट म्हणजे भविष्यातील संभाव्य काल्पनिक वाद असं म्हणतात. अच्छा. उच्च न्यायालयाने अत्यंत कडक शब्दांत स्पष्ट केले आहे की केवळ भविष्यात एखादा संभाव्य वाद निर्माण होऊ शकतो या काल्पनिक आधारावर कोणत्याही तिसऱ्या व्यक्तीला CPC ऑर्डर 1 रूल 10 अंतर्गत चालू केसमध्ये पार्टी म्हणून जोडले जाऊ शकत नाही. म्हणजे आजच्या घडीला तुमचा संबंध असायला हवा. हो, तुमचा आजच्या घडीला त्या वादाशी थेट आणि कायदेशीर संबंध असणे अनिवार्य आहे. हा निकाल तर खूपच मोठा दिलासा देणार आहे. कारण नाहीतर कोणीही उठेल आणि म्हणेल की उद्या माझा बांधावरून वाद होऊ शकतो म्हणून मला आजच या केसमध्ये घ्या. हो ना. आणि मग ती मूळ केस पिढ्यानपिढ्या रखडत पडेल. अगदी बरोबर. आणि कोर्टातील प्रलंबित केसेसचा डोंगर वाढण्यामागचे हे एक मुख्य कारण होते. दुसऱ्याची केस प्रलंबित ठेवण्यासाठी काही लोक जाणीवपूर्वक असे अर्ज करायचे. म्हणजे मुद्दाम त्रास देण्यासाठी. हो. आता यापुढे जेव्हाही कोणी व्यक्ती ऑर्डर 1 रूल 10 अंतर्गत केसमध्ये येण्याचा प्रयत्न करेल तेव्हा न्यायाधीशांना काही ठराविक टप्पे पारखून पाहावे लागतील, जे या निकालाने अधिक स्पष्ट केले आहेत. म्हणजे न्यायाधीशांसमोर आता एक स्पष्ट चौकट आहे की कुणाला केसमध्ये घ्यायचंय आणि कुणाला नाही. ते कसं ठरवतात? बघा, मी तुम्हाला 3 टप्पे सांगतो. न्यायाधीशांना पहिल्यांदा हे पाहावं लागतं की जो माणूस केसमध्ये येऊ पाहतोय तो खरोखरच नेसेसरी पार्टी आहे का. पहिला टप्पा. हो, त्याच्या कायदेशीर हक्कांवर आत्ता थेट गदा येत आहे का. त्यानंतर ते वादीकडे म्हणजे त्या मास्टर ऑफ द सूटकडे वळतात आणि विचारतात की तुम्हाला या नवीन व्यक्तीविरुद्ध काही दाद मागायची आहे का. म्हणजे वादीला विचारलं जातं. हो, जर वादीने ठामपणे सांगितलं की मला याच्याकडून काहीही नकोय तर कोर्ट आणखी बारकाईने त्या अर्जाची पडताळणी करतं. हा झाला दुसरा टप्पा. म्हणजे वादीच्या नकारालाही महत्त्व आहे, पण अंतिम निर्णय कोर्टाचाच असतो. अगदी. आणि तिसरा आणि सर्वात शेवटचा टप्पा, कोर्ट स्वतःच्या पातळीवर हे पारखून घेतं की हा आलेला अर्ज खरोखरच कायदेशीर अधिकारांच्या रक्षणासाठी आला आहे की केवळ मूळ केस लांबवण्यासाठी, वेळ काढण्यासाठी आणि त्रास देण्यासाठी आलेला आहे. म्हणजे हेतू तपासला जातो. हो. जर कोर्टाला वाटलं की हा फक्त भविष्यातला काल्पनिक वाद आहे, जसं सविता साहू प्रकरणात उघड झालं, तर कोर्ट तो अर्ज थेट फेटाळून लावतं आणि मूळ केस वेगाने पुढे नेतं. म्हणजे कोर्ट प्रत्येक बारीक सारीक गोष्टीचा विचार करतं. हो. अशीच महत्त्वाची आणि उपयोगी महसूल विषयांची माहिती रोज हवी असेल तर महसूलशाही चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर नक्की करा. प्रश्न असेल तर कॉमेंटमध्ये नक्की विचारा. नक्कीच. कारण आजच्या या चर्चेतून एक गोष्ट तर स्पष्ट झाली आहे की कायदा फक्त पुस्तकात असून चालत नाही. तो आपल्याला समजायला हवा आणि तो वेळेवर वापरताही यायला हवा. अगदी बरोबर. ही माहिती खूपच डोळे उघडणारी आहे. आजच्या या संपूर्ण चर्चेचा जर आपण एक थोडक्यात रिकॅप घेतला तर आपण आज खूप महत्त्वाचे कायदेशीर मुद्दे पाहिले. हो, अनेक नवीन गोष्टी उलगडल्या. सर्वात आधी आपण पाहिलं ते दिवाणी प्रक्रिया संहिता 1908 मधील ऑर्डर 1 रूल 10.
ज्याद्वारे केसमध्ये एखाद्या नवीन व्यक्तीला जोडलं जातं किंवा त्याला केसमधून वगळलं जातं. आणि आपण हेही समजून घेतलं की ब्रिटिश काळापासून हा कायदा खऱ्या मालकाचं रक्षण करण्यासाठी का अस्तित्वात आहे. नक्कीच. त्यानंतर आपण पाहिलं नेसेसरी पार्टी विरुद्ध प्रॉपर पार्टी. प्रॉपर पार्टी म्हणजे जो असला तर बरं, पण नसला तरी निकाल लागतो. पण नेसेसरी पार्टी म्हणजे तो नाटकाचा रावण, ज्याच्याशिवाय आलेला कोर्टाचा निकाळ अजिबात लागू होऊ शकत नाही, ज्याला आपण नॉन जॉइंडर ऑफ नेसेसरी पार्टी असं म्हणतो. आणि महसूल अधिकाऱ्यांनी सुद्धा अशा प्रकरणात फक्त कोर्टाचा एकतर्फी कागद न बघता नेसेसरी पार्टीची खातरजमा करूनच 7/12वर फेरफार कसे घ्यावेत हे आपण पाहिलं. अगदी बरोबर. त्यानंतर आपण मास्टर ऑफ द सूट ही संकल्पना समजून घेतली. म्हणजे जो व्यक्ती केस टाकतो तो ठरवतो कोणाविरुद्ध दाद मागायची. आणि सर्वात शेवटी आपण पाहिलं तर ओडिशा उच्च न्यायालयाचा 31 ऑक्टोबर 2025चा सविता साहू विरुद्ध निशाकर सिंग प्रकरणातील अत्यंत ताजा आणि महत्त्वाचा निर्णय, ज्या निकालाने हे स्पष्ट केलंय की भविष्यातील संभाव्य वादावर म्हणजे हायपोथेटिकल फ्युचर डिस्प्यूटच्या आधारावर कुणालाही चालू केसमध्ये घुसवता येत नाही. होय. आणि या निकालामुळे अनेक खोट्या आणि पिढ्यानपिढ्या लांबणाऱ्या केसेसला नक्कीच आळा बसेल आणि न्याय लवकर मिळेल. नक्कीच. हा व्हिडिओ आपल्या मित्रांना व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये फॉरवर्ड करा, जेणेकरून माहिती प्रत्येक गरजू व्यक्तीपर्यंत पोहोचेल. हो, शेअर करणं खूप गरजेचं आहे. कारण आम्हाला विश्वास आहे की न्याय हे प्रत्येकाचा हक्क आहे. आज इथेच थांबूया. लवकरच भेटू पुढील भागात. धन्यवाद. जय महाराष्ट्र.